घटना रात्री 12:30च्या सुमाराला या ठिकाणी घडली। आपण बघतात ही इमारत या ठिकाणी कोसळल्यामुळे जवळपास 17 कॅज्युअल्टी 17 लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत। सगळ्या बॉडीज या ठिकाणी बाहेर काढण्यात आलेल्या आहे। 15 बॉडी सुरुवातीला होत्या, नंतर 2 बॉडीज पुन्हा या ठिकाणी सापडलेल्या आहेत। 17 लोकांना या ठिकाणी बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे। मला वाटतं आता कुणी खाली मलब्याखाली नसेल अशी शक्यता आहे, कारण ज्या ठिकाणी या ठिकाणी जे लोक राहत होते त्यांच्या सांगण्यावरून किंवा जे दबले गेलेले आहेत त्यांची संख्या जर बघितली तर राहणाऱ्यांची सगळी व्हेरीफाय झालेली आहे। जवळपास 17 लोक या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत। अतिशय दुर्दैवी अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे। पाऊस सतत सुरू आहे। खरं म्हणजे स्ट्रक्चरल ऑडिटच्या संदर्भामध्ये या बिल्डरला सूचना देण्यात आलेल्या होत्या, तरी सुद्धा स्ट्रक्चरल ऑडिट मला वाटतं त्यांनी केलं नाही आणि आजूबाजूच्या इमारती सुद्धा मला वाटतं धोकादायकच आहेत आणि म्हणून प्रशासनाने त्या खाली करून घेतलेल्या आहेत, रिकाम्या केलेल्या आहेत, लोकांना सुरक्षित स्थळी त्या ठिकाणी हलवलेलं आहे। प्रशासनाकडनं काय मदत 40 तासानंतर आलेले पालकमंत्री काय म्हणाले? तर मला असं वाटतं की सकाळीच ज्या वेळेला ही घटना बघितली 10-10:30च्या सुमारे 11 वाजता मला कळालं, त्याचं लगेच मिळालं। खरं म्हणजे गणेश नाईक साहेब पालकमध्ये ते येणार होते पण ते बाहेर असल्यामुळे ते या ठिकाणी येऊ शकले नाही। ते उद्या या ठिकाणी पोहोचतील, पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला तात्काळ या ठिकाणी सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी जा आणि म्हणून मी लगेच या ठिकाणी आलेलो आहे। मी बाहेरगावी होतो, मी सुद्धा मुंबईला आलो आणि मुंबईत या ठिकाणी आलेलो आहे। पण कुठेही दिरंगाई या ठिकाणी झालेली रात्रीपासून घटना घडल्याबरोबर या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने फायर ब्रिगेड असेल, कॉर्पोरेशन असेल, जिल्हाधिकारी, पोलीस यंत्रणा, आमचे सगळे आमदार लोकप्रतिनिधी या ठिकाणी आहेत, ते सगळे कामाला लागलेले आहेत आणि रात्रीच मलबा हटवण्याच्या कामाला सुरुवात झाली आणि जे वाचण्यासारखे होते, जे इंजर्ड होते त्यांना तात्काळ बाहेर काढण्यात आलं आणि त्यांना हॉस्पिटलला त्या ठिकाणी दाखल केलेलं आहे। त्यांच्यावर उपचार सुरू आहे। त्याच्या उपचाराची सगळी जबाबदारी शासनाची निश्चितपणे आहे आणि जे या ठिकाणी या इमारतीमधून बाहेर काढलेले लोक आहेत त्याची राहण्याची जेवणा खाण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये हे शासनाकडून त्या ठिकाणी देण्याचं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे, आधीच सांगितलेलं आहे। 5 लाख रुपये प्रत्येकाला त्याच्या नातेवाईकांना मृत्यू व्यक्तीच्या आम्ही या ठिकाणी देणार आहोत आणि जे इंजर्ड आहेत त्याची सगळी जबाबदारी जी आहे औषधोपचाराची, काय शस्त्रक्रिया असतील, छोट्या असतील, मोठ्या असतील, काय खर्च असेल तो प्रशासन त्या ठिकाणी करतं। चाळी तोडलेल्या त्यांचं काय करणार? कारण आज रूम या ठिकाणी रेस्क्यूसाठी तोडण्यात आलेले आहे। त्याची सगळ्याची नोंद आमच्याकडे या ठिकाणी आहे। त्यांना निश्चित पुन्हा त्यांना त्या ठिकाणी शासनाच्या तर्फे मदत केली जाईल, त्यांचं पुनर्वसन त्या ठिकाणी केलं जाईल। या ठिकाणी अनेक लोकांना इमारती आहेत, मात्र त्यावरती कारवाई केली जाते, पालिका फक्त नोटीस देते आणि यामुळे मला वाटतं या ठिकाणी हा विषय हाती घेण्याची गरज आहे। मी सांगितलं की 3 लोकप्रतिनिधी आहेत आणि कॉर्पोरेशन आहेत, त्यांचे अधिकारी आहेत, जिल्हाधिकारी आहेत, त्यांची एक बैठक तात्काळ मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे घ्यावी लागेल। मी त्यांना तशी विनंती केलेली आहे। काय म्हणलं का ही आजची घटना होऊ द्या, पुढच्या आठवड्यामध्ये एक या संदर्भामध्ये बैठक करून त्या इमारती आहेत, अनेक इमारतींना इथे एक स्ट्रक्चर ऑडिटसाठी सांगितलेलं आहे। अनेक धोक्याच्या इमारती या ठिकाणी त्यांनाही नोटीस देण्यात आलेल्या आहेत, पण अजून लोक त्या ठिकाणी बाहेर निघत नाही। जे बिल्डर आहेत ते त्याची दखल घेत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या ज्या इमारती आहेत त्याच्यामध्ये कुठेही केव्हाही त्या पडू शकतात, धोक्याच्या आहेत, त्यांच्या संदर्भामध्ये अतिशय गांभीर्याने निर्णय घेण्याची गरज आहे। मला वाटतं अधिकारी पदाधिकारी यांना सगळ्यांना सोबत घेऊन एक बैठक करून त्या संदर्भामध्ये लवकर निर्णय घेतला जाईल। त्यांच्या मृतांची अशी परिस्थिती वाईट आहे, त्यांच्या खाण्याची आता बाहेर जी लोक बोलतात ते शासनातर्फे आपण लवकरात लवकर त्यांना काय देता येईल मृत लोकांना आणि जी लोक इंजर्ड आहेत ज्यांची घरं गेलेली आहेत त्यांना आता खाण्याचे वांदे आहेत, त्यांना त्यांच्यासाठी अजिबात असं कुठे होणार नाही। आपण करावं असं आम्हाला वाटतं। वांदे कुठे होणार नाही।